प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या समन्वयातून पावसाळी कामांना गती. महापालिकेची मान्सून टास्क फोर्स सज्ज. महापालिकेच्या 6 विभागात 6 विशेष पथके कार्यरत. 26 जूनपासून प्रभागनिहाय विशेष मोहीम. आगामी पावसाळ्यात शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच स्थानिक स्तरावरील समस्या तातडीने सोडवल्या जाव्यात यासाठी नाशिक महानगरपालिकेने यंदा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या थेट समन्वयातून विशेष मान्सून टास्क फोर्स कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यादरम्यान आणि पावसाळ्यानंतर निर्माण होणाऱ्या समस्यांवर तात्काळ प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या 6 विभागांमध्ये 6 स्वतंत्र विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या विशेष उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विभागातील हे कार्यपथक संबंधित नगरसेवकांच्या थेट समन्वयात प्रत्यक्ष ऑन ग्राउंड कार्य करणार आहे. नागरिकांकडून स्थानिक पातळीवर नगरसेवकांकडे येणाऱ्या तक्रारी किंवा समस्या जसे की नाले सफाई, गटार साफसफाई, पाणी पुरवठ्यातील अडचणी, पाईपलाईन गळती, रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचणारी ठिकाणे, झाडांच्या धोकादायक फांद्या तसेच इतर पावसाळी समस्या यावर ही पथके तातडीने कार्यवाही करतील. प्रत्येक पथकामध्ये सुमारे 15 सदस्यांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री, JCB, टिप्पर, क्रेन तसेच तांत्रिक सहाय्य उपलब्ध राहणार आहे. संबंधित नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्या थेट पथकांसमोर मांडतील आणि त्यानुसार आवश्यक ती कामे तातडीने हाती घेतली जातील. ही विशेष मोहीम 26 जूनपासून सुरू होणार असून प्रत्येक विभागात एका प्रभागासाठी सलग 4 दिवस विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित प्रभागातील कामे पूर्ण झाल्यानंतर हीच पथके पुढील प्रभागात जाऊन त्याच पद्धतीने कामे पूर्ण करतील. महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की या विशेष मोहिमेदरम्यान आपल्या परिसरातील पावसाळ्याशी संबंधित कोणतीही समस्या पुढे येऊन संबंधित लोकप्रतिनिधी किंवा महापालिका यंत्रणेकडे मांडावी. प्राप्त होणाऱ्या समस्यांचे मान्सून टास्क फोर्स मार्फत तातडीने निराकरण करण्यात येणार असून नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. महापालिकेने प्रत्येक विभागासाठी पुढीलप्रमाणे प्रभागनिहाय वेळापत्रक निश्चित केले आहे. प्रभागनिहाय विशेष कामांचे वेळापत्रक. पंचवटी विभाग, प्रभाग क्रमांक, कालावधी. प्रभाग क्रमांक 3 26 जून ते 29 जून. प्रभाग क्रमांक 2 30 जून ते 3 जुलै. प्रभाग क्रमांक 1 4 जुलै ते 7 जुलै. प्रभाग क्रमांक 4 8 जुलै ते 11 जुलै. प्रभाग क्रमांक 5 12 जुलै ते 15 जुलै. प्रभाग क्रमांक 6 16 जुलै ते 19 जुलै. नाशिक पूर्व विभाग, प्रभाग क्रमांक, कालावधी. प्रभाग क्रमांक 14 26 जून ते 29 जून. प्रभाग क्रमांक 15 30 जून ते 3 जुलै. प्रभाग क्रमांक 30 4 जुलै ते 7 जुलै. प्रभाग क्रमांक 16 8 जुलै ते 11 जुलै. प्रभाग क्रमांक 23 12 जुलै ते 15 जुलै. नाशिक पश्चिम विभाग, प्रभाग क्रमांक, कालावधी. प्रभाग क्रमांक 7 26 जून ते 29 जून. प्रभाग क्रमांक 12 30 जून ते 3 जुलै. प्रभाग क्रमांक 13 4 जुलै ते 7 जुलै. नाशिक रोड विभाग, प्रभाग क्रमांक, कालावधी. प्रभाग क्रमांक 17 25 जून ते 28 जून. प्रभाग क्रमांक 18 29 जून ते 2 जुलै. प्रभाग क्रमांक 19 3 जुलै ते 6 जुलै. प्रभाग क्रमांक 20 7 जुलै ते 10 जुलै. प्रभाग क्रमांक 21 11 जुलै ते 14 जुलै. प्रभाग क्रमांक 22 15 जुलै ते 18 जुलै. नवीन नाशिक विभाग, प्रभाग क्रमांक, कालावधी. प्रभाग क्रमांक 24 26 जून ते 29 जून. नवीन नाशिक विभाग, प्रभाग क्रमांक, कालावधी. प्रभाग क्रमांक 24 26 जून ते 29 जून. प्रभाग क्रमांक 25 30 जून ते 3 जुलै. प्रभाग क्रमांक 26 4 जुलै ते 7 जुलै. प्रभाग क्रमांक 27 8 जुलै ते 11 जुलै. प्रभाग क्रमांक 28 12 जुलै ते 15 जुलै. प्रभाग क्रमांक 29 16 जुलै ते 19 जुलै. प्रभाग क्रमांक 31 20 जुलै ते 23 जुलै. सातपूर विभाग, प्रभाग क्रमांक, कालावधी. प्रभाग क्रमांक 8 26 जून ते 29 जून. प्रभाग क्रमांक 9 30 जून ते 3 जुलै. प्रभाग क्रमांक 10 4 जुलै ते 7 जुलै. प्रभाग क्रमांक 11 8 जुलै ते 11 जुलै. प्रभाग क्रमांक 26 12 जुलै ते 15 जुलै. या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेले विभागीय समन्वयक अधिकारी पुढीलप्रमाणे. विभाग नोडल अधिकारी, संपर्क क्रमांक पंचवटी विभाग राहुल जाधव, संपर्क क्रमांक
80 10 46 28 16. नाशिक पूर्व हेमंत झुटे. संपर्क क्रमांक 96 89 75 85 95. नाशिक पश्चिम चंदन हुगे. संपर्क क्रमांक 88 88 32 48 49. नाशिक रोड प्रज्ञा त्रिभुवन. संपर्क क्रमांक 96 07 13 01 10. नवीन नाशिक नानासाहेब साळवे. संपर्क क्रमांक 99 22 41 18 47. सातपूर सुनील राजभोज. संपर्क क्रमांक 77 98 64 44 11 किंवा 89 99 61 40 73. महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या परिसरातील पावसाळ्याशी संबंधित कोणतीही समस्या संबंधित नगरसेवकांकडे कळवावी. स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून या समस्या थेट विशेष पथकांपर्यंत पोहोचतील आणि त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल. पावसाळ्यात नागरिकांना समस्या निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा समस्या निर्माणच होऊ नये यासाठी महापालिका सक्रिय झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि यंत्रणा यांच्या संयुक्त समन्वयातून प्रत्येक प्रभागात थेट कामे केली जातील. नागरिकांनी त्यांच्या परिसरातील समस्या संबंधित नगरसेवकांकडे कळवाव्यात, त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल. मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका.